मित्रांनो, राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 307,25,00,000 रुपयांचा निधी वाटप करण्यासाठी मंजुरी दिली आहे. मित्रांनो, राज्यात नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024 दरम्यान विविध जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेती पिकांचं नुकसान झालं. मित्रांनो, राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणारा शासन निर्णय गुरुवारी दिनांक 5 रोजी प्रसिद्ध केला आहे. मित्रांनो, अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्ती, शेती पिकाचं नुकसान झाल्यास राज्य सरकारकडून पुढील हंगामासाठी निविष्ट अनुदान स्वरूपात मदत देण्यात येते. राज्य सरकारने नोव्हेंबर आणि डिसेंबर 2023 मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जानेवारी 2024 मध्ये अनुक्रमे 144 कोटी 2,109 कोटी रुपये दिले. तसेच जानेवारी ते मे 2024 दरम्यान अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 596 कोटी रुपयांचा मदत निधी दिला आहे. परंतु नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024 दरम्यान नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी विभागीय आयुक्ताकडून निधीचा प्रस्ताव करण्यात आला होता. त्यानुसार राज्य सरकारने 107 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. मित्रांनो, यामध्ये 26 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. कोल्हापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, धाराशिव, नांदेड, हिंगोली, लातूर, विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, वर्धा, तर कोकणातील ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश आहे. मित्रांनो, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बागायती, जिरायती आणि बहुवार्षिक पिकांसाठी 3 हेक्टरच्या मर्यादेत अनुदान देण्यात येणार आहे. त्याचं वितरण डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा करण्याचे आदेशही शासन निर्णयात देण्यात आला आहे. मित्रांनो, या दरम्यान अतिवृष्टीच्या मदतीवरून पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारला विरोधकांनी धारेवर धरलं होतं. तर राज्य सरकार वेळेवर शेतकऱ्यांना मदत करत नाही असा आरोपही विरोधकाकडून करण्यात आला होता. तर मित्रांनो, हे होते एक अतिशय महत्त्वाचे असे अपडेट. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसह नवीन अपडेट्ससोबत. तोपर्यंत नमस्कार.